सर राम राम. राम राम. तुमचं पूर्ण नाव सांगा, जोरात बोला. अनिल माणिकराव पाटील नळगावकर, राहणार नळेगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. आज तारीख आहे 30/1/2018. या दिवशी आपण आपल्या यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये होतो आणि त्याच ऊसामध्ये त्यांनी आंतरपीक हरभरा घेतलेला आहे. हां, तर ह्या प्लॉटमध्ये ऊसाची व्हरायटी कुठल्या पाठी साहेब? 10,001 10,001 ऊस व्हरायटी यांनी लावलेली आहे. तर या प्लॉटला तरी ग्रीन पॅन्ट कंपनीचे सेंद्रिय जैविक खत वापरले. हां, आणि यांच्याच बाजूला त्यांचा प्लॉट आहे दुसरा 15. त्या प्लॉटला त्यांनी रासायनिक खतं म्हणजे त्यांची पारंपरिक पद्धत चालू आहे. तर दोन्हीमध्ये काय फरक आहे, काय अंतर आलं हे आपण त्यांना विचारू. पाटील साहेब, वापरण्यामुळे तुम्हाला नेमकं काय वाटलं जरा सांगा बरं. फरक आहे ना. ह्याची माहिती तुम्हाला कोण दिली? ह्याची माहिती तुम्हाला सावरगाव गुरुजी. सर्व गुरुजींनी दिली. बरं सर, ह्या प्लॉटला तुम्ही सुरुवातीला आपण ट्रीटमेंट देण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता आणि आता कसा आहे? नाही, आता ह्याची सुरुवात झाली, लागवड झाली, त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट चालू केलेली. हां त्याला प्रीमियमची ड्रिचिंग हां. आहे, भूमी पॉवरच्या बॅग दिलेले आहेत हां आपण, आणि ग्रो नायट्रोकिंग आणि ब्लूमचे स्प्रे झालेले हां. 2-2 वेळेस. हां. हां. त्यावेळेस त्या रासायनिक प्लॉटची ही खालची अवस्था होती सुरुवात सुरुवातीला. केल्यानंतर. त्याच्यानंतर जी काही डेव्हलपिंग आहे ती आपल्या समोर आहे आता. बरं पाटील साहेब, सगळ्यात महत्त्वाचं आपण ह्या एक फाट, ह्या एक दाट आहे. एक ते उपसायचं मंत्र सुद्धा लाज वाटत आहे, नाही कारण एवढा मोठा हे डाळा, डाळा एवढा फुटवा झाला, फुटवा. फुटवा ही एवढा झालाय. हां, आपण काय करू, तरी इथला एक घेऊ आपण. एकच आहे पाटील साहेब, एकच फुटवा. हे. हां, एक आहे. आणि या ठिकाणी जे शेजारी जाऊ, हां, दुसऱ्या प्लॉटमध्ये या इकडं हा प्लॉट, या ठिकाणी त्यांनी रासायनिक पद्धतीने केलेला आहे. या ठिकाणचा बी आपण एक फुटवा घेऊ चांगला बघून. हां. हे आहे, एवढा अंतर आहे. चला आपण तिकडे जाऊ परत. सर तुम्ही द्या बघा, या ठिकाणी उजव्या हातामध्ये जे आहे ते रासायनिक सेंद्रिय जैविक खत वापरले आहेत आणि डाव्या हातामध्ये रासायनिक खत वापरलेले आहेत. या दोन्ही प्लॉटमध्ये 15 दिवसाचा फरक आहे. आपला प्लॉट हा 15 दिवस अगोदरचा आहे, हा 15 दिवस नंतरचा आहे. ह्याला रासायनिक खत आहेत, ह्याला सेंद्रिय खत आहेत. तर हे सेंद्रिय खतं वापरल्यामुळे नेमकं काय फरक पडला आपण सरांना विचारू. सर, बाटल्या ठेवण्याच्यामध्ये सांगा जरा फरक. फुटव्याची संख्या हरभऱ्याला फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 पट फुटव्याची संख्या जास्त आहे. 10 पटीपेक्षाही अधिक म्हणायला हरकत याचं नाही. एक- आणि खाली गाठी धरलेले आहेत, वरी फुल चालूच आहे. आणखीन ह्याला फक्त फुलं. हरभऱ्याची वाढ चालू आहे. जमिनीला ट्रेस भरपूर दिलेला असताना सुद्धा घाटी आणि फुलाची अवस्था कंटिन्यू मध्ये चालू ठेवलेली आहे. ह्याचा एक आपला फुटवा जर बघितला पाटील साहेब, तर ह्याचा त्या एक एका फुटवा ढाळ्या एवढा. एक फुटवा ह्याचा आणि एक एक हरभरा. हरभरा. हे दोन्ही कॅल्क्युलेशन बरोबर आहे. पाटील साहेब, तुम्हाला नेमकं काय वाटतं जरा सांगा बरं. ठेवा ती बॅग. फरक आहे ना. म्हणजे रासायनिक खत म्हणजे वापरलेला हा प्लॉट, हां. हा तुमच्या उजव्या हातातला हो. आणि डाव्या हातातला सेंद्रिय खत सेंद्रिय वापरलेलं खत एक फाटा. एक फाटा. हा, हे खत मग एवढा इतर शेतकऱ्यांना फरक वापरावं आहे. नाही. हे खत इतर शेतकऱ्यांना वापरावं का नाही? वापराव, सर्वांनी वापराव. आणि सगळ्यात महत्वाचं पाटील साहेब, ही ऊसामधला हरभरा आहे. आहे. आंतरपीक म्हणून केलेलं आहे. आंतरपीक म्हणून केलेलं आता आहे. बघा, ऊसाचा फुटवा जर बघितला आपण, या ठिकाणी बघा फुटवा. हो हो. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 फुटवा आहे. आणि त्या ठिकाणी अजून फुटव्याचा विषयच नाही. फुटव्यात निघाले. बघा सर, हे सेंद्रिय जैविक खत वापरून तुम्ही समाधानी आहो का? आहे ना. हा, आता पाठीमागा प्लॉट दाखवा पाटील साहेब. प्लॉट हा कुठंच म्हणजे लहान मोठा दिसत नाही नाही, नाही. टोटल एकसारखं प्लॉट सारखा आहे. प्लॉट आहे. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सरांनी काय केलं, हरभरा दाबलेला आहे. दाबलं दाबलं. हरभरा दाबला आहे असं. हो हो हो. का बरं? कारण उसाला उसाला त्रास देते म्हणून. येऊन. बघा, उसाला ताप देते म्हणून. हो हो. हा, हे खत वापरून तुम्ही समाधानी आहो सर? आहे आहे बिलकुल. इतर शेतकऱ्यांनी वापरावं का नाही वापरावं? सर्वांनी वापराव. हा सर, तुमचा मेसेज इतर शेतकऱ्यांसाठी. सर्वांनीच ही खतं वापरले पाहिजे, कारण या खतामुळे जमिनीची पोत फार मोठ्या प्रमाणात सुधारली चालली आहे. पिकाचंही उत्पन्नाचं ग्रोथ आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळाले. त्याच्यामुळे निश्चितच रासायनिकपेक्षा जमिनीची सुधारणा प्लस उत्पन्न जास्त जर ह्या दोन्ही बाबी आपल्याला मिळत असेल, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक इतका सुद्धा खर्च नाही. त्याच्यामुळे आवर्जून सगळ्यात महत्त्वाचा विषय आला खर्चाचा. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपण या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आपले मिशन आहे, सेव्ह द मदर अर्थ, म्हणजे मिशन काळे वाचवा, त्याचबरोबर विषमुक्त अन्न, रसायनमुक्त शेती, या अभियानामध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार साहेब.